सर्वांना रामकृष्ण हरे आदेश. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे. बोलतोय ना हे सर्वांना ऐकायला हरे पुंडलिकावरदरूढ श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान मौल ज्ञानेश्वर महाराज की. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज की. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः. ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः. ओम शांती शांती शांती. श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल याचे सर्व साधक सर्वांसाठी जेवढे उपस्थित साधक आहेत सर्वांच्या चरणाशी स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. आपण श्री संत तुकाराम गाथा पाहत आहे. तुकाराम गाथेतला आजचा अभंग क्रमांक आहे 97. काही नित्य नेमा विना अन्न खाय तोची स्वान वाया मनुष्यपण भारवाहे तो वर्षभर. त्याचा होय भूमी भार नेनोय तिचा आचार झाला दावेदार भोगवी अपूर पित्रांशी. अखंड शुभवाणी तरेन बोलची स्वप्ने पापी तया हुणी अनेक नाही दुसरा. पोटपोशी एकला होती दया नाही ज्याला पाठी लागी आल्या अतिथ्यांची दाराशी. नाही संतांचे पूजनाना न घडे तीर्थाचे ब्रह्मणा यमाचा अंधनशीन थोर पाविल. का म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि देवा विसरून केली म्हणता मी माझे. त्याचा होय भूमिभार नेनो यातीचा विचार झाला दावेदार भोगवी गुरु मित्रांशी. काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची स्वान वाया मनुष्यपणा भारवाहे तो. एक मनुष्य या अभंगातून मनुष्य जीवनातले लक्षण काय? भगवंताने नरदेह आपला नेमका दिला कशासाठी? तर नरदेहाची निर्मिती भगवंताने देवप्राप्तीसाठी केलेली आहे. पण आपण संसारात जन्माला आल्यानंतर ज्या देहाचा वापर देवप्राप्तीसाठी करण्यासाठी देव प्राप्त करून घेण्यासाठी करायचा त्या ठिकाणी आपण न करता, कारण आपल्या संसारात जन्माला आल्यामुळे अज्ञान आपल्या जवळ जास्त आहे, ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्य आपला देह कोणत्या पद्धतीनं घालवतो, आयुष्य संपवतो आणि त्याला जे साध्य करायचं ते साध्य होत नाही, म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. आणि हाच नियमातून सांगितलंय की काही नित्य नियमाविन अन्न खाय तुझी स्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वर्षभर. म्हणजे काय? दररोज काही लोकांचा नित्य नियम आहे परमार्थ करणं, देवाचं आचरण करणं, अध्ययन करणं, श्रवण करणं, देवाचं गुणगान गाणं किंवा परमार्थी साधना करणं हे दररोजचं नित्य कर्म आहे. पण काही पारमार्थिक नित्यनेम केल्या वाचून काही लोक अन्न खात नाहीत. काही नित्यानेमाविना अन्न खाय तोची स्वान. काही लोक अन्न खात नाहीत, परंतु नित्य नियम करण्याच्या ऐवजी लोक काय नित्य नियमाकडे दुर्लक्ष करतात आणि अन्न भक्षण करतात, सेवन करतात, अन्न खातात. त्या लोकांना तुकोबराया सांगतात की उपमा देतात, अन्न खाय तोची स्वान. स्वान म्हटले जो नित्य नेम परमार्थ नेम साधत नाही तो संसारात आल्यानंतर देवाला दुर्लक्ष करतो आणि आपला उदरनिर्वाह करतो. त्याला कुत्र्याची उपमा दिली. स्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याची त्याला उपमा दिलेली आहे. तो कुत्र्या समान असतो. मनुष्य देहाचा भार
आणि तो एवढाच नाही तर वाया मनुष्य पण भार वाहे तो वर्षभ, तो मनुष्य देहाचा भार वाहणारा निव्वळ असा बैल असा शब्द वापरले. जो नरदेहात आल्यानंतर देवाची प्राप्ती करण्यासाठी देवाची साधना करत नाही, नित्यनेम पाळत नाही आणि तो देवाची साधना न करता, देवपूजा न करता, आचरण न करता, अध्ययन न करता तो अन्न भक्षण करतो, त्याला ते अन्न खाणं म्हणजे कुत्र्यास समान जीवन झालं. एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारची साधना न करता तो तसं जीवन जगत असतो. त्याला एक ओझ वाहणारा, संसाराचं ओझ वाहणारा बैल असा शब्द तुकोबरायांनी सांगितलंय पहिल्या चरणामध्ये. काही नित्यानिमाविना अन्न खाई तोची स्वान वाया मनुष्यपण भार वाई तो ऋषभ. त्याचा होय भूमी भार नेणे यातीचा आचार झाला दाविदार भोगी गुरु पित्राशी. म्हणून त्याचा होय भूमी भार. मग अशी लोक जी आहेत त्या लोकांचा या भूमीला भार आहे, भार. येणे यातीचा आचार झाला दावेदार भोगवी आगोर पित्रांशी. आणि हा भूमीला भार आहे, त्याचे आचरण शुद्ध नाही. नेणे यातीचा आचार, त्याचे आचरण शुद्ध होत नाही. आणि अशी लोक या भूमीला भार आहे, झाला दावेदार भोगवी अघोर पित्रांशी. आणि त्यामुळे त्याचे पितर नरकवासामध्ये हे भोग भोगतात की आपल्या जी वंशज आहे, आपला वारस आहे, पण जन्माला घातलाय आणि ते जर ह्या पद्धतीने करत नसाल तर ते पितर अतृप्त आत्मे त्या नरकात जाताना भोग भोगतात. जर त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलीनं सात्विकता ठेवली, नित्यनेम पाळला, तर त्या पितरांना, गेलेल्या मृत लोकांना नरकात जायची गरज नाही, पुण्य प्राप्त होतं, त्यांचा उद्धार होऊ शकतो. आणि जर तसं नाही केलं तर त्यांचं पतन होऊ शकतं. हेच तुकोबराय सांगतात. म्हणून त्याचा या भूमीला भार होतो अशा लोकांचा. त्यांचं आचरण शुद्ध राहत नाही, चांगलं राहत नाही. त्यामुळे त्यांचं जे पितर आहे, जेवढी लोक आहेत ते गेलेली लोक नरकवासात जीवन जगत असतात, नरकवासात स्वतःच्या कर्माची भोग भोगत असतात. हे दुसऱ्या चरणामध्ये अखंड अशुभवाणी करेन बोलण्याची स्वप्नी पापी तया होणे अनेक नाही दुसरा. अखंड शुभ अशुभ, अशुभ शब्द आहे. अखंड अशुभ वाणी करेन बोलायची स्वप्नी. ज्याची वाणी अमंगळ आहे, शुभ म्हणजे काय, ज्याची वाणी अमंगळ आहे, ज्याची वाणी खोटी आहे, तो स्वप्नात सुद्धा मनुष्य, पुढे म्हटलंय, तो स्वप्नात सुद्धा मनुष्य काय करतो, खरं बोलत नाही. खरे न बोलायची स्वप्नी, तो स्वप्नात सुद्धा खरं बोलत नाही. ज्याची वाणी अमंगळ आहे, ज्याचं बोलणं चुकीचं आहे, खोटं आहे, पापी आहे, अशा लोक स्वप्नात सुद्धा कधी खरं बोलत नाही. पापी तया होणी अनेक नाही दुसरा कोणी. आणि त्याच्यासारखा पापी या मृत्यू लोकात दुसरा कोणी सुद्धा सापडणार नाही. पोट पोशी एकला भूती दया नाही ज्याला, पाठी लागी आल्या तितांचे दाराशी. आणि जो पोट पोशी एकला भूती दया नाही ज्याला, म्हणजे तो फक्त आपल्या कुटुंबाच पोट भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून राहतो, रात्रंदिवस तो आपल्या कुटुंबासाठी गुजराण करण्यासाठी पायाला पानं बांधून काबाड कष्ट करतो. ऊन वारा काही म्हणत नाही, भोगतान समजत नाही, फक्त काय करतो, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी राब 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 राबतो. त्याच्याजवळ भूत दया अजिबात येत नाही, शिल्लकच राहत नाही आणि मूळ निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की अखंड शुभ पोट पोशी एकला भूती दया नाही ज्याला. अशा लोकांच्या मनामध्ये इतरांविषयी कळवळा निर्माण होत नाही, दया निर्माण होत नाही, आपुलकी निर्माण होत नाही, आदर निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही. पाठीलागे आल्या अतिथांचे दाराशी. आणि मग असे लोक जे आहेत भूतदयाने अशा दाराशी आलेल्या, जसं आपल्या घरी दाराशी येतो ना अतिथ मागायला येतो, तशी त्याची अवस्था होते. आणि तो जर अशा दाराशी गेला आपल्याला मागण्यासाठी तर लोक त्याला तिथून हाकलून देतात. अशी अवस्था होते की लोक हाकलून देतात. याचा अर्थ समाजामध्ये किंमत राहत नाही, कुटुंबामध्ये किंमत राहत नाही आणि संत कृपा, देव कृपा अजिबात त्या व्यक्तीवरती होत नाही. नाही संतांचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा आनंद आंधन सीन तोर पाविल. नाही संतांचे पूजन, त्याच्या हातून संतांची सेवा होत नाही, तीर्थयात्रा तर घडत नाही. न घडे तीर्थाचे भ्रमण, संतांची पूजा होत नाही, तीर्थयात्रा घडत नाही, तर यमाचा अंधन सीन तो तोर पावेल.
आणि मग तो यमाचं अंधन म्हणजे अंधन आपण देतो, एखादी गाय देतो अंधन, शेळी देतो कोण अंधन, मग एक झालेलं की परत त्याच्यातली माघार त्याची म्हणजे ठेव. आपल्या भाषेत दुसरा शब्द त्याला आपण ठेव वापरू शकतो. आणि ही यमाची ठेव आहे. ते काय आहे? ते यमाची ठेव आहे आणि यम त्याला भरपूर मग दुःख देतात. कारण हातातून आपल्या काय होतं, पाप घडतंय. माझी कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारची पापं घडतात आणि त्याच्यामुळे पाप हे यमाची ठेव नाही. आणि मग आयुष्यभर तो जिवंत आहे तोपर्यंत यम त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच देत असतोय. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात अशा लोकांची त्याच्या हातून संतांचं पूजन घडत नाही, तीर्थयात्रा घडत नाही. ही ठेव म्हणजे अशा पद्धतीने जीवन जगणे यमाची ठेव झाली. आणि यम त्या लोकाला मरेपर्यंत एवढं दुःख देतात, त्रास देतात, खूप त्रास देतात. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि देवा विसरून गेली म्हणता मी माझे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात अशा व्यक्ती कोणत्या व्यक्ती, तर तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि नरदेहा जन्माला येऊन आपल्या स्वतःच्या पायावर दांडा पाडून घेतला, स्वतःच स्वतःने करून घेतात. कारण त्यांना प्रपंचात ते काय करतात, त्या प्रपंचामध्ये रमून जातात. देवा विसरून गेली म्हणता मी माझे. आणि मग ते पंच प्रपंचामध्ये रमून जातात, आपल्या बायकोसाठी, मुलासाठी, आई वडिलांसाठी, शेतासाठी, घरातल्या लोकांसाठी, सगळ्यासाठी राब राबतो. आणि तो देवापासून दूर जातो आणि प्रपंचामध्ये रमून जातो. त्याला परमेश्वराची कधी सुद्धा आठवण येत नाही. अशी अवस्था त्या व्यक्तीची होती. ती व्यक्ती पृथ्वीला भार समजला जातो. त्याच्या जीवनामध्ये नरक यातना त्याला भोगाव्या लागतात. असे तुकोबराय 97 क्रमांकाच्या अभंगात सांगत आहेत. 98 क्रमांकाचा अभंग आहे. कन्या गौकरी कथेचा विकारा, चांडाळ तो खरा तया नावे. गुणावगुण हे दोन्ही प्रमाण, या दिशी कारण नाही देवा. आशाबद्ध करून ते करीती, तुका म्हणे जाते नरकामध्ये. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, अतिशी कारण नाही देवा. कन्या गौकरी कथेचा विकारा, चांडाळ तो खरा तया नावे. आणि म्हणून सांगितले जी व्यक्ती आपली कन्या आहे, कन्या गो म्हणजे गाय, जे व्यक्ती आपली कन्या गाय आणि तिसरा शब्द काय आपला करी कथेचा विकार, आणि जे हरिकथा करतात, आपली जी व्यक्ती आहे ती आपली व्यक्ती ती व्यक्ती आपली कन्या गाय असेल आणि हरिकथा असेल, याची जे विक्रा म्हणजे विक्री करतात. जे लोक ज्ञान आलेलं की ज्ञान विकतात आपले पैशाच्या पोटी. जिकडं आता उदाहरणार्थ एखाद्या महाराजाला तारीख दिली, बाबा तिथं मानधन ठरलं असेल XYZ 5,000 रुपये ठरले उदाहरणार्थ आपण, आणि त्याला जर दुसऱ्या ठिकाणी 5.5 दिले किंवा 6 दिले, तर तो पहिली तारीख कॅन्सल करतो, दुसरीकडे जातो. म्हणून तो काय करतो, इथं विकरा शब्द म्हटलेला आहे तुकोबराय. कन्या गौकरी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तयार आहे. आणि जी व्यक्ती आपली कन्या विकतात आणि गाय विकतात, हरिकथा विकतात, म्हणजे ज्ञान आपले विक्री करून जे द्रव्य मिळवलं जातं, आणि तो त्या जातीनं मग कुणी का असणार, ब्राह्मण असू द्या, अन्य कोणी व्यक्ती असू द्या, चांगले कोणी असू द्या, ते सगळी लोक काय झाले, अवगुण झाली, चांडाळ झाली आणि त्यांची वृत्ती खराब झाली अशी समजावी. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण वयातिशी कारण नाही देवा. आणि मनुष्याच्या वृत्तीमधला जे हा दोष आहे, हे गुण आहेत, अवगुण आहेत, हे त्याला वाटतं की आपण आपली गाय विकली कसाबाला, आपली कन्या हुंडा देऊन आपल्या नवरदेवाकडून पैसे घेऊन आपली कन्या त्यांना विकलीच म्हणायचं त्याला, किंवा आपला हरिनामाच्या कथेचा विक्री केली तर त्याला चांडाळ येऊन प्राप्त होते, त्याला चांडाळ म्हटलं जातं. आणि हे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाणे याज्ञशी कारण नाही देवा. आणि ह्या मनुष्याच्या वृत्तीमधला हे गुण आणि अवगुण हे परमेश्वर पाहत असतो. त्याला वाटत असतंय मी काही करत ना, जसं मांजर डोळे बंद करून दूध पिते, त्यावेळेला मांजरीला वाटतं की आपल्याला कोण पाहत नाही, पण सर्वांचं लक्ष आहे. तसं तुम्ही या मूर्ती लोकात नरदेहात जन्माला आल्यानंतर, पृथ्वीवर आल्यानंतर तुम्ही काय करता, कुणाशी मतभेद करता, कुणाचा द्वेष करता, कुणाला आपुलकीने आदराने प्रेमाने वागणूक नाही देता. हे तुम्हाला वाटतं की मी काय करतो, मी काय करते, तो काय करतो, ती काय करते,
हे कुणालाच माहित नाही. आपण कसं खेळतोय, आपण कसं राजकारण करतोय संप्रदायामध्ये सुद्धा, हे आम्हाला जर ज्ञान नसलं, तुम्ही आम्ही बघत नसलो, तर भगवंताचा सीसीटीव्ही कॅमेरा आपल्यावर दररोज चालू. सूर्य आणि चंद्र नावाचा 2 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दिवसभर सूर्यास्तापर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्य नावाचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे आणि चंद्र नावाचा रात्रीच्या समयाला कॅमेरा चालू आहे. नवे नवे मांडवी ऋषीने काजवेला दुःखपत केलेले सुद्धा भगवंताच्या नजरेतून सुटले नाही. तसं आपण दररोज काय करतो, तर ते सर्व देवाजवळ लिखाण असतं, देव पाहत असतो. म्हणून अजून सुद्धा आपण माणसाने सावध व्हावं, कुणाला नावं ठेवू नयेत, कुणाची निंदा करू नये आणि कुणाला वाईट समजू नये आणि स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचा बळी देऊ नये. कारण हे सर्व कृत्य आपण जर करायला लागलो तर भगवंताच्या नजरेतून सुटत नाहीत आणि म्हणून सांगतात अगुण अवगुण हे दोन्ही प्रमाणे यातिशी कारण नाही देवाच्या नजरेतून काही सुद्धा सुटत नाही. आणि ज्या व्यक्तीच्या अंगी हा परमार्थाचा गुण आहे आणि तीच व्यक्ती भगवंताला प्रिय आहे. दुसरी व्यक्ती भगवंताला प्रिय नाही. जी व्यक्ती दुसऱ्याचा अवगुण शोधते, जी व्यक्ती दुसऱ्याला नावं देते, जी व्यक्ती दुसऱ्याला तुच्छ मानते, त्या व्यक्तीला तुम्ही कितीही करा, मग तो स्वतः ब्राह्मण असू द्या, पुरोहित असू द्या किंवा एखादा महान ऋषी तपस्वी असू द्या, त्याच्या मनामध्ये जर हे अवगुण निर्माण झाले तर देव त्याला जवळ करत नाही. देवाची कृपा त्याच्यावर होत नाही, संताची कृपा त्याच्यावरती होत नाही. आणि म्हणून सांगितलं की अगुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा. आशाबद्ध करू नये ते करीते तुका म्हणे जाती नरकामध्ये. आणि म्हणून सांगितलंय की अशा पद्धतीनं ज्या व्यक्ती ज्या आहे त्या व्यक्ती परमार्थाचा त्याला गुण लागत नाही, ते देवाला प्रिय नाही, तर देव सुद्धा आपल्याला जवळ करत नाही. मग तो कोणत्या जातीचा असू द्या, कोणत्या धर्माचा असू द्या, देव जात कधी पाहत नाही, देव धर्म कधी पाहत नाही. देव फक्त तो ज्ञानी किती आहे, त्याचं आचरण कसं आहे, शुद्ध आचरण असेल तर देव आपल्यास जवळ करतो. आणि म्हणून तुकोबराई शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की आशाबद्ध करू नये ते करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये. म्हणून तुकोबा महाराज म्हणतात की असे आशावादी लोक आहेत, ज्या लालसेनं, मोहाने, लोभाने नको ती गोष्टी करतात ना, अशा लोकांना तुकोबराय म्हणतात नरकात जावं लागतं, नरकात जावं. आशा ठेवली, मला हे कार्य केल्यानंतर एवढे पैसे मिळू शकतात, मला हे कार्य केल्यानंतर मला आनंद मिळेल, मला हे कार्य केल्यानंतर समाधान मिळेल, अशी लोक दोन्ही भावनेने तुमच्या लोभाने मोहाने जी लोक प्राप्त करण्यासाठी झटत असतात ना, अशा लोकांना नरकात जागा आहे असे तुकोबराय सांगतात. हे 98 क्रमांकाचं अभंगामध्ये सांगितलं. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेंच्या डाई, भेद काशी नाड एका वेलांटीची चाड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून सांगितलंय हरिहरा भेद. आता इथं 2 शब्द आहेत बघा, हरी आणि हरा. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हरा म्हणजे शंकर, असे 2 शब्द आहे. म्हणून भगवान विष्णूमध्ये आणि शिवामध्ये, विष्णूमध्ये शंकरामध्ये फरक करू नये, भेद मानू नये. आणि जर तुम्ही फरक करायला लागला, भेद मानायला लागला, तर दुष्ट प्रवृत्तीची निर्मिती होऊ शकते. म्हणून देवामध्ये, हरिहरामध्ये भेद मानू नका. एकाचे हृदय गोडी साखरेच्या डाई. आणि ज्या पद्धती, कारण दोन्ही एकच आहेत हो, कशासाठी आपण भेद मानायचा. जसं साखर आणि तिची गोडी वेगवेगळी नाही. साखर घेतली पांढरी दिसते, तिची गोडी घेतली तिथंच आहे. साखर जशी गोड आहे तशी गोडी सुद्धा त्याची गोड आहे. मग साखरेत त्याच्या गोडीमध्ये जसा फरक नाही, तसा देवामध्ये, विष्णूमध्ये, शंकरामध्ये फरक नाही. आणि तेच गोडी आहे, जे विष्णूमध्ये गोडी आहे ती शंकरामध्ये गोडी आहे, आणि जे शंकरामध्ये गोडी आहे तीच भगवान विष्णूमध्ये गोडी आहे. जे साखरेमध्ये गोड आहे तीच गोड मध्ये गोड आहे. याच्यामध्ये अजिबात फरक नाही. म्हणून माणसाने भेदाभेद करू नये कधी. प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला बुद्धी असते. आता XYZ कोण कीर्तनकार असते,
प्रत्येक कीर्तनकार एवढे मूर्ती आपल्याकडे भरपूर आहेत. प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, भागवत कथाकार आहेत, रामायणाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत. प्रत्येकाला भगवंताने त्याच्या कर्मानुसार बुद्धी दिलेली आहे. म्हणून एखाद्याला ज्ञान चांगलं असेल आणि एखाद्याला कमी प्रमाणात कीर्तन करत असेल, हे त्याचा दोष नाही. भगवंताने निर्माण केलेले आणि भगवंताने त्याची निवड केली, त्याला तेवढीच बुद्धिमत्ता दिली. म्हणून त्याच्या बुद्धी जेवढी भगवंताकडून नॅचरल बुद्धी प्राप्त झालेली आहे, तेवढंच तो बोलू शकतो. म्हणून आपण कुणाचे दोष काढू नये, कुणाला बोलू नये, कारण ती भगवंताची कृपा आहे. भगवंताला आवडतंय, भगवंताची कृपा झाली, भगवंत तेवढंच काम त्याच्याकडून करून घेणार आहे. म्हणून दुसऱ्याला तुच्छ कधी लेखू नये. म्हणून सांगितलं हरी आणि हरामध्ये भेद मानू नये. आणि जर हरिहरामध्ये भेद मारला तर आपल्यामध्ये वादविवाद निर्माण होतील आणि आपण एकमेकाचा आदर ठेवण्यापेक्षा आपण एकमेकाचे शत्रू होऊ शकतो. म्हणून जसा देवामध्ये भेद मानू नये, तशा आपल्या आचरण वृत्तीमध्ये सुद्धा भेदाभेद मानू नये. दुसऱ्याची तुलना दुसऱ्याशी करून त्याला तुच्छ मानू नये. सगळे आपल्याला समान ठेवा. देवाने सांगितले यारे यारे लहान थोर, सगळे देवा लहान मोठे देवाला सर्व समान आहे. तसं आपण साधक वर्गाने सुद्धा आपल्याला सर्व समान आहेत ह्या नीतीने राहायला हवा आहे. कारण दोन्ही एकच आहेत हो. असे साखर आणि तिची गोडी सुद्धा एकच आहे. असे तुकोबराय म्हणतात भेदकाशी नाड एका वेलांटीची झाड. म्हणून फरक करणाऱ्या लोकांना ह्या त्या लोकांच्या डोळ्यांना एका वेलांटीचाच फरक कळतो, अनुस्वाराचाच फरक कळतो. जसे चिंता आणि चित्ता फक्त अनुस्वाराचा आहे, याच्यामध्ये भेद केला जातो. जिथं चित्ता आहे तिथं चिंता म्हणतात, जिथं चिंता आहे तिथं चित्ता म्हटलं. म्हणून ह्या अनुस्वाराचा लोकांना फरक कळत नाही. आणि अनुस्वार घालवला नसताना अनुस्वार दिला, आता चित्ता म्हटलं आणि त्यालाच एखाद्याने चिंता म्हटलं तर झाला नाही फरक. जी चित्ता आहे त्याला चिंता म्हणायचं म्हटलं, हे फरक झाला. हाच फरक आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्याच्यात फरक दिसतो आपल्याला, पण आपण ते जाणत नाही, आपण आत्मसात करत नाही. आणि मग तू काय माळ करे, एवढा आयुष्य जगलं, देव दररोज केला, नामस्मरण करतोय, हरिपाठ करतोय, सकाळी उठून प्रार्थना करतोय, काय माझ्या जीवनामध्ये. अरे तुझी बुद्धिमत्ता जर त्या पद्धतीनं पाहण्याचा दृष्टिकोन जर तसा असेल, समोरची एखादी व्यक्ती चांगली नसेल परंतु ती वाईट व्यक्ती आहे, पण त्या व्यक्तीकडे बघताना आपण चांगल्या भावनेने बघितलं तर त्या व्यक्तीमधले चांगले गुण दिसतील. जर एखाद्याकडे वाईटच भावनेने त्या व्यक्तीकडे बघितली ती वाईट आहे, आपल्याला सुद्धा त्याच्यातले वाईटच गुण दिसतील, चांगले गुण दिसणार नाहीत. आणि म्हणून सांगितलंय की फरक करणाऱ्याच्या डोळ्याला एका वेलांटीचाच नेहमी फरक दिसतो, पण त्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे हा माणूस जाणत नाही. आणि याच्यासाठीच भगवंतानी नरदेहाची प्राप्ती केलेली आहे. आणि नरदेहाची प्राप्ती केल्यानंतर संसारामध्ये कोणत्या पद्धतीने जीवन जगायचं हे सांगितले. आपण जर ते अंगीकारले, स्वीकारलं, भगवंताचं आचरण अध्ययन केलं, श्रवण केलं, भक्ती केली, भाव ठेवला, तर आपला संसार दररोजचा किती संसारात कुटुंबात लोक असू द्या, संसार सुखमय, आनंदमय आणि समाधानकारकच होऊ शकतो. एवढंच तुकोबराय या अभंगाच्या द्वारे सांगू शकतात. म्हणून उजवे वाम भाग तुका म्हणे एकेची अंग. आणि म्हणून तुकोबराय पुढे जाऊन सांगतात उजवे आणि डावे. इथं बघा शब्द काय भारी वापरलाय तुकोबरायने, सुंदर शब्द वापरलाय. उजवे का, उजवे वाम भाग, उजवे आणि डावे भाग. तुका म्हणे एकेची अंग, उजवे आणि डावे भाग मिळून एकच हे तयार होतो, एकच अंग तयार होतो. त्याच्यात भेदभाव नाही. जर डावा वेगळा आणि उजवा वेगळा म्हणलं तर हा देह होऊ शकत नाही. जसं उजवा आणि डावा जरी दिशा दाखवली, उजवा आणि डावा, तरी एकच देह आहे. दोन्ही मिळूनच डावा आणि उजवा एकत्र आल्याशिवाय नरदेहाची प्राप्ती होत नाही. तसं आपल्याला वाईट विचार घालवून सात्विक विचार आणले तर आपल्याला शुद्ध निर्मळ मन पवित्र झालं तर देव आपल्याला भेटायला वेळ लागणार नाही. अशी तुकोबराय सांगतात 98 क्रमांकाच्या आपल्या 99 क्रमांकाच्या अभंगामध्ये. एक आणि 100 क्रमांकाचा अभंग आहे. शतक पूर्ण होते आपला अभंगाचा. वक्तादिमान गंधाक्षदा पूजन श्रुताती झाला जाणा, तरी त्यानादी उचित चिर सर्वांगा प्रमाण यथा विधी कर चरण. धर्माचे पालन सगळी सत्य करावे, पटपुत्र संभाळी पिता त्याची आज्ञा पाळी. ब्रह्माने सगळी ती मर्यादा करावी, वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य.
ये उपकरणे सोनियाची परिणीच सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला शेहीण जयाचे कारण तया ठाई अलंकार सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन तुका म्हणे जाणत मी संत येत दे शिर सर्वंगाप्रमाणे यथा विधी करत चरण धर्माचे पालन सकळ सत्य करावे. 100 क्रमांकाचा अभंग आहे. पहिले चरण आहे वक्ता अधिक मान गंधाक्षदा पूजन श्रद्धा येती झाला जाना तरी त्यांना देव उचित. म्हणून परमेश्वराविषयी बोलताना बोलणारा बोलणारा कोण आहे तर वक्ता आहे. श्रोता नाही, वक्ता आहे बोलणारा, प्रवचन करणारा आहे, कीर्तनकार करणारा आहे. मग तो बोलणारा वक्त्याच्या परमेश्वराविषयी भगवंताविषयी ज्ञान देत असताना त्या वक्त्याच्या बोलणाऱ्यास गंध अक्षरा शब्द काय वापरला, गंध अक्षरा पूजन आणि पूजेचा मान दिला पाहिजे. जे यजमान आलेले आहेत, एखादा अतिथी बोलवलेला आहे, एखादा राजकारणी बोलवलेला आहे, श्रोता बोलवलेला आहे, एखादा मठाधीश बोलवलेला आहे आणि अशी महान व्यक्ती आलेले आहेत, तरीही जो बोलणारा वक्ता आहे ना त्याची अगोदर गंध अक्षता पूजनाने पूजा करावी. जे जरी महान व्यक्ती असला आणि श्रवण करणारा आहे त्याच्यापेक्षा, ऐकणाऱ्यापेक्षा जो वक्ता त्या वक्त्याची पूजा करणं गरजेचं. गंध अक्षता पूजनाने अगोदर त्याला मान देवा असं म्हटलेलं आहे. म्हणून वक्ता आधी मान गंध अक्षता पूजन श्रोता येती झाला जाण तरी त्या नादी उचित. आणि म्हणून सांगितला जो श्रोता जरी येती असला, यजमान असला, आज संन्याशी जरी आलेला असेल तिथं, तरी त्या वक्त्याच्या आधी मान सन्मान त्यांचा अजिबात करू नये. असं तुकोबराय म्हणतात की वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन श्रोता येती झाला जाण तरी त्या नादी उचित. म्हणून संन्याशी जरी आला, मठाधीश आला आणि जो कीर्तनकार आलाय, मोठमोठे कीर्तनकारापेक्षा माणसं मोठी बसलेले, प्रवचनकारासारखे मोठे योगी आलेले आहेत, मान्य आहे. मग त्या योग्यांचा सत्कार आधी करण्याच्या अगोदर जो वक्ता आहे, आजचा प्रवचन करणारा, कीर्तन करणारा, त्या वक्त्याची अगोदर गंध अक्षता पूजा करावी. इतरांना तोपर्यंत मान देऊ नये. म्हणून योगी असेल, संन्यासी असेल, महान व्यक्ती असेल तरी त्याची सुद्धा पूजा करू नये असं तुकोबराय त्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत. क्षीरसर्वंगाप्रमाण यथा विधी कर चरण धर्माचे पालन सगळे सत्य करावे. म्हणून ज्याप्रमाणे या देहामध्ये मस्तक, आपलं ह्या देहामधलं मस्तक श्रेष्ठ आहे, डोकं श्रेष्ठ आहे, याला शिरच नसेल तर आपण या देहाचा काय उपयोग आहे का? आणि म्हणून सांगितलंय ज्या देहामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे आपण काय करतो, प्रथम पूजन करणं गरजेचं आहे. नंतर क्रमशः हात पाय याचं पूजन करणं गरजेचं आहे. असा धर्म उपदेश आहे आणि तो सर्वांनी पाळावा. म्हणून सांगितलंय शीर सर्वांग प्रमाणे यथा विधी कर चरण. आधी मस्तकाचं पूजन करावं, दर्शन घ्यावं, असं नतमस्तक व्हावं. नंतर पाय असतील, चरण असतील, हात असतील, त्याची पूजा करावी. हे धर्मशास्त्र आहे. धर्माचे पालन सगळी सत्य करावं आणि याचा धर्म उपदेश माणसाने स्वीकारावा आणि सर्वांनी तो पाळावा आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण करावं. देव 100% आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि देव कृपा करण्यासाठी देवाचं स्वरूप अवतार संत आहेत आणि मग ते संत आपल्यावर कृपा करतात. कारण देवाच्या मुळे संत भेटतात आणि देव नसेल तर संताची निर्मिती होत नाही. आणि म्हणून संत निर्माण केले आणि देव असल्यामुळे भक्त निर्माण झाले आणि त्याचा दुवा जो मधला दुवा आहे म्हणजे संत आहे. म्हणून सांगितलेलं आहे की ज्या देहामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे, त्यानंतर क्रम पाहिला तर हातपाय श्रेष्ठ आहे, त्याचे पूजन करावे असा धर्म उपदेश आहे, धर्म आदेश आहे, तो सर्वांनी पाळावा असे तुकोबराय सांगतात. पट्टपुत्र संभाळे पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सगळी ती मर्यादा करावी. आणि म्हणून सांगितलं ज्या पद्धतीनं पुत्र बापापेक्षा वयाने
पटपुत्र संभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सकळी ते मर्यादा. म्हणजे जो पुत्र आहे तो मुलगा बापापेक्षाही वयाने लहान जरी असला तर श्रेष्ठ स्थानावर असेल, कलेक्टर झालेला असेल, तहसीलदार झालेला असेल, बापापेक्षा मोठा लहान आहे वयाने, पण कर्माने तो मोठा जर असेल, स्थानावर चांगले असेल, तर त्या बापाने त्याची आज्ञा पाळावी. म्हणजे लहान मोठा वयाने असला तर आज्ञा पाळावी. त्याप्रमाणे संतांचं वय किती आहे हे न पाहता आपण संतांनी सांगितलेलं वचन श्रेष्ठ मानून त्याचं आचरण जर केलं तर भगवंताला आपली सेवा करावीच लागते. मग तो कितीही मोठा असू द्या. म्हणून ते तुकोबराय तसे सांगतात की वयाने जरी लहान असला, अधिकार मोठा असला, तर त्या मोठ्याने त्याची आज्ञा पाळावी. तसं संत मोठे देवापेक्षा आहेत आणि म्हणून संतांनी सांगितलं तर देवाने सुद्धा आज्ञा पाळावी आणि भक्तावरती कृपा आशीर्वाद देवा, संत कृपा करावी, देव कृपा करावी असे तुकोबराय सांगतात. आणि ते सांगतात याचा अर्थ आपण तसं वागलो तर आपल्याला देव प्राप्त होतो आणि देव आपली येऊन सेवा करतच असतोय. म्हणून विश्वासी तो करी स्वामीवर सतत सकळ भोगिता होई त्यांचे. जर आपण श्रद्धा विश्वास भक्ती ठेवली तर देव आपल्याजवळ वैभव भोगायला देतो. आणि तुका म्हणे केली पावे सेवा आणि मग तो आपली सेवा करतो. असं देवाचा सुद्धा दंडक आहे. वरानशी पाषाण तो न मानावा सामान्य देहेर उपकरणे सुनियाच्या परीनीच. म्हणून देवाची मूर्ती जशी पाषाणाची असेल तशीच आपण त्या देवाऱ्यात ठेवावी ना. जर देवाची दगडाची मूर्ती असू द्या पण त्याला आकार दिलेला आहे मूर्तीचा, मग तशीच आपण त्या देवाऱ्यात ठेवणं गरजेचं आहे. देवाची उपकरणं सोन्या चांदीची जरी असली तरी ते खोलीतच ठेवावीत. देवाच्या डोक्यावरती ठेवू नयेत, ते खोलीत खाली ड्रावर मध्ये ठेवावेत. एवढंच नव्हे तर देवाऱ्यात देव ठेवतात, मौल्यवान वस्तू ठेवत नाहीत. याचा अर्थ असतो बघायला सांगतात देवाऱ्यात देवच असतात, भले तो दगडात असतो पण देवाऱ्यात देवच ठेवतात. मौल्यवान वस्तू देवाऱ्यात ठेवत नाहीत असे तुकोबराय सांगतात. सोनियाचे पैंजन मुकुटमणी केला वेहीन जयाची कारण तया ठाई अलंकार. आणि म्हणून एकाने सोन्याचं पैंजन केलं, सोन्याचे पैंजन मुकुटमणी केला हिन. एकाने सोन्याचं पैंजन केलं आणि काचेचा मुकुटमणी केला तरी ते पैंजन पायातच ठेवावं, डोक्यावर घ्यायची आवश्यकता नाही. आणि मुकुट जो तयार केलेला तो मस्तकावर घ्यावा. मग तो मुकुट केलेला चांदीचा असू द्या आणि ते डोक्यावरच घ्यावा. पैंजन सोन्याचं असू द्या तर ते पायातच ठेवावे. म्हणून जसं सांगितलंय, जसं आपण आपल्या पद्धतीनं आपल्या आचरणाने आपल्याला भगवंताच्या ठिकाणी ठेवलंय त्या ठिकाणी ते कर्म आपण सात्विक पद्धतीनं केलं तर आपल्या जीवनामध्ये कधी दुःख निर्माण होत नाही. केविले आनंदी तशीच राहावी, चित्ते असू द्यावे समाधान. आणि म्हणून ज्या ठिकाणची जी वस्तू आहे, ज्या ठिकाणी वापरायची वस्तू आहे त्या ठिकाणी वापरली पाहिजे. हा नरदेव कशासाठी देवाने वापरायला सांगितलं तर देव प्राप्तीसाठी वापरायचं. मग ज्याच्यासाठी भगवंताने नरदेव तयार केला त्याच्यासाठी तुम्ही वापरा ना, दुसऱ्यासाठी कशाला वापरताय. आणि आपण त्याच्यासाठी न वापरता दुसरीकडे त्याचा वापर करतो म्हणून आपल्या संसारात आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असते. आणि म्हणून सांगितलं की जिथला अलंकार आहे तिथला. आता नाकातली नथ असते, नथ जर कानाला लावली तर योग्य दिसेल का? कानातलं झुमका असेल ते नाकाला लावला तर योग्य दिसेल का? नाही. ज्या ठिकाणची अलंकार आहे, ज्या ठिकाणची वस्तू त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. तसं या नरदेह ज्याच्यासाठी आला त्याच ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. अन्य ठिकाणी वापरला तर आपल्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत दुःख आणि दुःख निर्माण होऊ शकते. सेवका स्वामी काठी सेवका स्वामीसाठी मान त्याची नाम त्याची दण म्हणी जाण तुम्ही संत येतर ती. म्हणून सेवकाला मालकामुळे नाव लौकिक मिळतो. कुणाचा सेवक आहे, कुणाची चाकरी करतो तर तो गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती सांगू शकतो मी सावकाराच्या घरचा सेवक आहे, मी पाटलाच्या घरचा सेवक आहे. पाटील म्हटलं, सावकार म्हटलं, त्या सेवकाला त्या पद्धतीने मान मिळतो ना. आणि म्हणून सांगितलं जसं सेवकाला मालकामुळे नाव लौकिक मिळतो, तेच त्याचं धन असते. जो नाव लौकिक मिळतो ना सेवकाला मालकामुळे ते त्या व्यक्तीचं धन असते. आणि त्याचप्रमाणे संतांनाही परमेश्वरामुळेच नाव लौकिकता मिळते आणि ते त्या संतांचं धन आहे. जर परमेश्वर नसता तर संतांना किंमत
उतरायची नसते. त्यामुळे परमेश्वराला किंमत आहे. आणि म्हणून आपण ज्याच्यामुळे आपल्या जीवनात ज्ञान प्राप्त व्हायचे ते ते निर्माण करा. त्या जर स्वीकारलं, अंगीकारलं, तर निश्चितच आपल्यावर देव कृपा होईल आणि त्याच्यामुळे आपलं नाव लौकिक होईल. मरावे परी कीर्तिरूपी ओरावेत. आपण नरदेहात जन्माला आलोय, कशासाठी आलोय याचं जर भान आपण ठेवलं तर निश्चितच आपल्यावर सुद्धा कृपा होऊ शकते, असे तुकोबराय सांगतात. हे 100 क्रमांकाच्या अभंगामध्ये झालं. अभंग क्रमांक 101. घरी रांडा पोरे मरती उपवाशी, सांगे लोकापाशी थोरपणा, नेवणी आगरा दाखवावे काय, काळतोंड जाई चुकोणी, तुका म्हणे आम्ही जाणू त्याप्रमाणे ठकावे हे जन तैशी नो. देवणी आगरा दाखवावे काय, काळतोंडा जाई चुकोनिया. हे तुकोबराय सांगतात की आपण अशा पद्धतीनं जर आपण जीवन जगत गेलो तर आपल्या जीवनामध्ये अर्थ राहणार नाही. जे काम आहे तेच करायचं, दुसऱ्या कामाला हात घालू नये. त्याच्यामुळे आपली बर्बादी होऊ शकते, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि म्हणून घरी रांडा पुरी मरती उपवाशी, सांगे लोकापाशी थोरपणा. म्हणून समाजामध्ये माणूस काय जातो त्याला माहित नसते. तो ब्रह्मामध्ये असतोय, अभिमानामध्ये असतो, गर्वामध्ये असते. गावात 4 माणसात बसला खुशालकी मारतो. माझं घरी असं आहे, माझं घरी तसं आहे, मी एवढा असं आहे. हे ब्रह्माने तो बोलत असते. अरे बाबा, तू एवढ्या गावामध्ये 4 चौघामध्ये बसल्यानंतर स्वतःचा गोवा करतोय, मी असं आहे तसं आहे. पण घरी तुझ्या काय, घरी रांडा पोरे मरती उपवाशी, सांगी लोकापाशी थोरपण. काय लोकांना तुझं थोरपण सांगतोय? अरे घरी तुझ्या बायका मुलं उपाशी मरतात आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला गेला बाहेर हे श्रीमंतीचा आणतात, मिरवतात, मी काय आहे, आय एम ग्रेट, अशी लोक बोलतात ना. पण आपल्या घराकडे त्याचं दुर्लक्ष आहे. आपला मुलगा काय करतो, आपली मुलगी काय करतो, आपल्या घरातली पत्नी कशी जीवन जगते हे काही बघत नाही. आणि त्याच्यामुळं घरात सगळं पोखरलेलं आहे हो. आणि बाहेर नुसतं थोरपणा दाखवतो, श्रीमंतीचा आव आणताय. याचा अर्थ काय? आपण अज्ञान आहे. अज्ञानामुळे आपण काय करतो, अज्ञानामुळे ब्रह्माचा आहे, अज्ञानामुळे अहंकारामध्ये. आणि तो अज्ञानामुळे काय झालेलं आहे, आपण ब्रह्म स्वीकारल्यामुळं आपल्या घरामध्ये पोखरले. कशाने पोखरले? काम, क्रोध, झोप, तम, अहंकार या विकाराने पोखरलेलं आहे. बाहेर कशासारखं अगोदर तुमचं विकार घालवा, काम आणि चित्त करावे निर्मळ, मग येऊनी गोपाळ राही तिथे. आणि म्हणून घरी रांडापुरी मरती उपवाशी, सांगे लोकापाशी थोरपणा. काय लोकांना थोरपण बाहेर सांगत चाललंय? अरे घरी बघा, आपले घरचे रांडा पोरे बायका मुलं सगळी उपवाशी मरतात. नेऊन या घरा दाखवाय काय, काळ तोंडा जायचं कोणी. अरे तुझ्या घरात कोणी खरंच काही घरी एखादा जर येतो म्हटलं का नाही, आज एवढी पुष्यार्थी सांगतो की एखादा म्हटलं की मी तुझ्या घरी आता येतो, चल तू एवढं तू भ्रम सांगतोय, तुझं एवढी श्रीमंत आहे असं आवाहनतोय ना, चल घरी येतो. आणि मग त्यावेळेला त्याची काय होती बघा, मग नेऊन या घरात दाखवावी काय, काळ तोंडा जाऊ की चुकून या. मग तो म्हणतो घरी ह्याला घेऊन गेलो तर माझ्या घरात काय दाखवू, माझ्या घराची अवस्था आहे. मग ती थोडी चुकून निघून जात असतात. म्हणून जीवनामध्ये, समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्या लाचारीचं जीवन जगू नका. आपल्याला काम क्रोधामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, ते घालवण्यासाठी देवस्थानाचं चिंतन करा. पडून या राही उगा संताचे पाहिजे, देवाच्या संताच्या जवळ नुसतं पडून राहा. काय नाही आलं तरी संतापासून दूर गेला तर आपला तोटा आहे, संतापासून जवळ राहिला तर आपला लाभ आहे, आपला नफा आहे, आपला फायदा आहे. आणि म्हणून सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्ही खोटा आव आणायला गेला तर आयुष्यामध्ये तुमच्या फजिती आणि फजिती होऊ शकते. आणि त्याचा परिणाम, त्याचा पश्चाताप, दुःख आणि दुःख होऊ शकते. आणि म्हणून सांगितलं, नेहुनिया घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाई चुकूनिया, तुका म्हणे आम्ही जाणू त्याप्रमाणे ठकवावे हे जन तैशी नवो. आणि म्हणून कोणीच खरं त्याच्या घरी यायला म्हणलं तर तो डोळा चुकून जातो. तसं तुकोबराय म्हणतात, अशा माणसाचा दांभिकपणा, अशा माणसाचा अहंकारपणा, आम्ही ओळखून आहोत हो देवा, अशी लोक तू समाजात घातली, आम्ही प्रत्येक लोकांना ओळखून आहोत, आम्ही मात्र तसे अजिबात काय नाही, दांभिक नाही. म्हणून म्हणतात की तुकाराम मला तुका म्हणे आम्ही जाणू त्याप्रमाणे ठकवावे हे जण तैसे न हो. म्हणजे ही लोक जशी लोकांना फसवतात ना, अहंकाराच्या दृष्टिकोनातून ह्याच्यात माझं असं आहे तसं आहे याची फसवतात ना, अशी लोक तुकोबराय आम्ही ओळखून आहे. तुकोबराय म्हणतात देवा आम्ही ओळखून आहेत.
तसं आम्ही त्या लोकांसारखं नाही. तुकोबराय देवाला भगवंताला सांगतात. सुख संकादिकी उभारीला बाहो परीक्षितला हो दिसा साता उठाउठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुड किल्ल्या मागे द्रौपदीच्या लागी नारायणी तुकामणी करी बहुच तातडी प्रेमाची आवडी लोभा पार उठाउठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर सुख सनादिकी उभारीला बाहो परीक्षितला हो दिसतो साता. जे सुखाचार्य सुख आणि संकादिक असे दोन शब्द वापरलेले. सुख संकादिक सुख आणि संकादिकाने अशा अनेक तपश्चर्या ऋषीने तपस्या केलेली. सुख संकादिका उभारलेला बाहू परीक्षेला तू दिसत होता. अशा ऋषी मुनींनी एवढी तपस्या केली, पण त्या परीक्षेला मात्र साधनेमुळे 7 दिवसातच त्याला गीता ऐकायला भेटली. देवाचं दर्शन झालं. 7 दिवसात त्याचं जीवन उज्ज्वल झालं. आणि हे सुख संकादिक अशा ऋषीने तपस्या कितीतरी केल्या, पण त्या शुकाचार्याला गर्भामध्येच असताना शुकाला गर्भामध्येच असताना सॉरी परीक्षितला गर्भामध्येच असताना ज्ञान प्राप्त झालं आणि 7 दिवसामध्ये त्याला गीतेसारखं ज्ञान प्राप्त केलं. आणि आपण उठता बसता हरिनाम करतोय, मग आपण त्या देवाला काय म्हणू शकतोय की देवा मला भेट देवाची घडवून आणली पाहिजे, मला धीर निघत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की सुखादिनी उभारला भाऊ परीक्षेला तू दिसता साता. 7 दिवसामध्ये देवाचं त्याला प्राप्ती झाली. आणि सुख आणि संकादिक हजारो वर्षे कितीतरी वर्ष तपश्चर्या करत असले, परंतु सुखाचार्याला 7 दिवसात ते सर्व काही प्राप्त झालं. उठाउठी करी स्मरणाचा दावा धर्वत देवा नाही धीर. आणि म्हणून सांगतात की तुम्ही असे उठता बसता देवाचं नामस्मरण करा. आणि एकदा देवाचं नामस्मरण करायला गेला, तुम्ही वेळ काढून उठता बसता कामात असताना सुद्धा करा. मग देवालाच तुमच्या भेटीसाठी देवाला दम निघत नाही, देवाला धीर धरता येत नाही. देव तुमच्यासाठी पळ देतो. धर्वत देवा नाही धीर. देवाला धीर निघत नाही. हो देव म्हणतो कधी जाईल माझ्या भक्ताची भेट कधी येईल, भक्तासंग मी शब्द कसं बोले ना आणि भक्ताला माझा आशीर्वाद कसा मिळेल. देवालाच दम निघत नाही. म्हणून तुम्ही उठता बसता तरी नामस्मरण करा. देव तुमच्या भेटीसाठी येते. तुम्ही देवाकडे जायची आवश्यकता नाही. संकट 1000 आली ती तर कधी डगमगू नका. त्या 1000 संकटाला सांगा तुम्ही 1000 जर मिळवून या, तुमच्यासाठी माझा एकच देव श्रेष्ठ आहे. संकटाला सांगा, पण त्या देवाला सांगू नका की 1000 संकट आहे. असा तो देव आहे. तुम्ही रात्रंदिवस उठता बसता जर तुम्ही देवाचं नामस्मरण चिंतन केलं तर देवाला दम निघत नाही, देवाला धीर धरवत नाही. की देव म्हणतो माझ्या त्या भक्ताची कधी भेट होईल आणि त्या भक्ताला मी कधी दर्शन देऊ शकेल. स्वतः देव उतावीळ झालेला असतो. त्वरा झाली गरुड टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायणी. आणि त्वरा झाली गरुड टाकीला. एवढा देवाला धीर निघत नाही व दम निघत नाही देवाला. ज्यावेळी द्रौपदी माता वस्त्रहरणाच्या वेळी संकटामध्ये होती, त्यावेळेला द्रौपदी मातेने भगवंताचा दावा केला. आणि तेव्हा म्हणून त्वरा झाली गरुड टाकीला मागे. गरुडाचा वेग कमी पडायला लागला म्हणून देव त्या गरुडावर उतरले, गरुडाला मागं टाकलं आणि देव पळत पुढे आले. त्वरा झाली गरुडा टाकले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. आणि अशा पद्धतीने देव भक्तासाठी एवढा उतावळे होतो. गरुडाचा एवढा वेग असताना सुद्धा वेग कमी पडतोय, गरुडाचा वेग मंद झाला. द्रौपदीने हाक मारल्याबरोबर देव धावून आला. गरुडाचा मंद गती झाली म्हणून देवाने गरुडाला बाजूला सरलं आणि देव आपल्या जवळ आला. त्या संकटातून भक्ताला बाजूला काढलं. तसं आपण उठता बसता देवाचं नामस्मरण चिंतन केलं, मनापासून जर केलं आणि देवाला सांगायची गरज नाही. देव आंतरी पाहतो. देव आपल्या जवळ कधी येईल, आपली संकट कधी घालते तुम्हाला कधीच कळणार नाही. असा देव आपला आहे. म्हणून म्हणतात की त्वरा झाली गरुडा टाकली मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. तुकामणी करी बहुच तातडी प्रेमाची आवडी लोभा फार. आणि म्हणून सांगितलंय एवढा तो देव जाणतो. तो भगवान श्रीकृष्ण आपल्याकडे धावत येतो. तसं तुकोबराय म्हणतात आपल्यावर देव काय करतो, नितांत प्रेम करतो. आणि जो आपल्यावर नितांत प्रेम करतो तो भक्ताला भेटण्यासाठी देवाला आतुर झालेला आहे, आतुरता लागलेली आहे. कधी मी जाईल. जसं आपण सुट्टी लागल्यानंतर मामाच्या गावाला जातो मुलं, किंवा आपण मोठं झाल्यानंतर आपल्या किंवा आपल्या भगिनी आहेत, त्या भगिनीला वाटते की माहेरला कधी जाईल, सगळ्याची भेट कधी होईल.
असं माहेरला जातात जेवढा उतावीळ भगिनी होतात ना, तसा देव आपल्या भक्तासाठी भेटण्यासाठी उतावीळ झालेला असतो, भगिनीसारखा झालेला असतो, आपल्या बहिणीसारखा झालेला असतो, सासूर वासनीसारखा देव झालेला असतो. आणि तो कोणासाठी नेमका, जर ज्या भगवंतावर ज्याचं नितांत प्रेम आहे, अंतःकरणातून प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आदर आहे, विश्वास आहे आणि भाव आहे त्या देवावरती, त्या भक्ताला भेटण्यासाठी देव आतुर झालेला आहे. आणि त्याला आतुरता लागली की मी कधी त्या भक्ताजवळ जाईल आणि त्या भक्ताला खूप आशीर्वाद देईल, असं 102 क्रमांकाच्या अभंगामध्ये त्याला सांगितलं. बोलिले ते काही तुमची हिता आणि वचन नेता. महाराज रामकृष्ण हरी, अभंग क्रमांक 2 नंतर 3, 4 राहिले ना. जोहार माळी माझ्या गाथेमध्ये 3 क्रमांकाचं बोलेले ते काही तुमची हिता वचन नेता क्षमा केली. असे का मग जोहार मायबाप आणि येऊण्याची वेस करत राहिले ना आमच्याकडे. महाराज अभंग मागे पुढे होतात. चालतंय 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 चालतंय. बोलील ते काही तुमची या हिता वचन नेता क्षमा कीजे, वाट दावी तया नलगे रुसावे, अतिताई जीविनाश पावे, निंब दिला रोग तुटी तुटाया अंतरी, गोपाळील तावरी आत चरे, म्हणे हित टेकणे शिकळी पडती आंधळी माझी, वाट दावी तया नलगे रुसावे, अतिताई जीविनाश पावे. म्हणून इथं बोलिले तेच काही तुमची या हिता वचन नेता क्षमा कीजे. आणि म्हणून सांगितलंय की मी तुम्हाला तुमच्या हिताचं काही सांगत आहे. बोलिले ते काही तुमच्या हिता वचन देता क्षमा कीजे. जर तुमच्या हिताचं काही सांगताना कमी अधिकपणा झाला, कधी जास्त झालं, कधी कमी सांगण्यात झालं, कधी चूक झालेलं असेल, तर तुम्ही मला काय करा, माफ करा असं म्हटलं. माफ करा. जसं आता शरद महाराजांनी सांगितलं की मागे पुढे अभंग झालाय, तर त्याच्यासाठी मी मला माफ करा. तुकोबरायांनी सांगितलं, मी किती सांगते मागे पुढे होऊ शकतंय. आणि म्हणून सांगितले बोलिले ते काही तुमच्या हिता, मी तुमच्या हितासाठी सांगतोय. पण कमी अधिकपणा जर झाला, कमी झालं जास्त झालं, उणीव भासली, तर वचन नेण्याचा क्षमा कीजिए. आणि माझं ते वचन आहे की तुम्ही मला माफ करावं, क्षमा करावी, असे तुकोबराय सांगतात. वाट दावी तया नलगे रुसावे, अतिताई जीवे नाश पावे. आणि जो योग्य आपल्याला मार्ग दाखवतो, जो योग्य मार्गावर नेतो, जो योग्य ज्ञान देतो, तो अधिक काही जरी बोलला, अधिक त्यांनी काही जरी आपल्याला वेड वाकड जरी बोलला, कारण तो आपला हितचिंतक आहे, त्याने आपल्यावर कृपा केली, आपले गुरु आहेत. आणि गुरु जर एखादे काही शब्द बोलले तर त्याचा राग धरू नये, त्याच्यावर रुसू नये, असे तुकोबराय सांगतात. आणि जर आपण रुसलो, राग धरला, तर आपलं नुकसान 100% झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाट दावी तया नलगे रुसावे. जो वाट दाखवतो, आपल्याला हिताचा मार्ग दाखवतो, तया नलगे रुसावे, त्याच्यावर रुसू नका. अतिताई जीवे नाश पावे. जर आपण रुसलो तर आपलं खूप नुकसान होऊ शकते आणि आपण आपल्या नित्य कर्माला मुकू शकतोय, असं सांगितलं. निंब दिला रोग तुटाया अंतरी पोपळतावरी आत चरे. आणि मग त्याच्यासाठी तुकोबराय सांगतात, जसं एखाद्या वैद्याकडे आपण गेलो आणि एखादा त्रास होतोय, आजार पण वाढलेला आहे, असं म्हटल्यानंतर ते आपल्याला औषध देतो, पण ते औषध कडू लागतं आपल्याला. आणि म्हणून कडू औषध असल्यामुळं आपण काय करतो, घेत नाही, नको वाटतं, कडू वाटतं. आणि कडू जर औषध नाही घेतलं आपण, त्याच्याने आपल्याला फरक पडतो हे माहिती आहे, पण आपण घेत नाही. त्याच्यामुळं म्हणजे जे देव द्यायला आला त्याच्यासाठी आपल्याकडे जोडी नाही, आज जोडे किंवा आपल्याकडे पदर नाही. जोडे आहे तर खालनं त्याला नामाची शिलाई नाही, मोकळीच आहे, देव वर्ण टाकतो, जोडी खाली पडते. तशी अवस्था होऊ शकते की जसं एखाद्या वैद्याने जर आपल्याला पोट दुखायला लागले, त्याच्यावर कडुलिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता आपण वर्ण पोटावर जर सोडत बसलो पुढाई म्हणून, तर आपल्याला फरक पडेल का? नाही. आपल्याला त्याचं कल्याण होईल का? नाही. मग तसं देव दिसतोय, हा नरदेह दिलाय. भगवंताने सांगितलं नामस्मरण चिंतन कर. तो नामस्मरण चिंतन न करता नुसतं देवाची जर पूजा करत बसला, देवाचं नाव उच्चारलं नाही, देवाकडे दर्शन कधी घेतलं नाही, करायची म्हणून करायची पूजा, देव कधीच कल्याण करणार नाही.
आणि म्हणून तसं सांगितलं. इथं उपमा दिलेलं आहे, लिंब दिला रोग तुटाया अंतरी. जो रोग झालाय तो बरे करण्यासाठी कडू औषध दिलंय तुम्हाला. भोपाळीला वरी आदसरी. आणि नुसतं जर वर्ण आपण त्याला उसळलं चोळलं काही फरक पडत नाही. तुका म्हणे हित देखणे शिकळे पडती आंधळे कृपा माझी. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की डोळस मनाच्या माणसाला आपलं हित कधीच कळत नाही. एवढं पोट तिडकीने जे संत सगळे सांगतात, ज्ञानी लोक आपल्याला सांगतात तर हित करतात आणि तरी दिसत नाही. मग मूर्ख मात्र हे लोक काय करतात, मूर्खपणाचा पडती आंधळे कृपा माझी. आणि हे मूर्खपणा लोक करतात त्याच्यामुळे ते आयुष्यामध्ये उद्ध्वस्त स्वतः दुःख निर्माण करतात आणि सतत ते संकटातच गुंततात. आणि मग म्हणतात लोक, आम्ही दररोज देवपूजा करतोय, नामस्मरण करतोय, तरी आमच्यावर संकट का. आणि जो देवाच्या सानिध्यात जातो त्यावेळेला देव परीक्षा घेत असतो. मग कुणी असू द्या, कोणत्या चारी खाणीतला येवणीतला जीव असू द्या, त्याची देव परीक्षा घेतो. परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला देव पण येत नाही. जसं सोनं आहे, सोन्याच्या 4 परीक्षा असतात. त्याला खाणीत टाकलं जातं, तापवलं जातं, वितळलं जातं, तोडलं जातं, छेद मारला जातो आणि तेव्हा त्याला 52 कस मग सोनं म्हणतात. तसं ह्या मानवी देहात आल्यानंतर देव सुद्धा आपली परीक्षाच घेत असतोय. आणि त्या परीक्षेत उतरलं तरच आपल्या आयुष्यामध्ये कल्याण होईल, सुख समाधान आनंद आपल्याला भेटेल, आपला प्रपंच सुखी होईल. नाहीतर त्या मूर्खपणासारखं होईल आणि आपण आयुष्यभर संकटातच सापडू शकतोय. मग आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही आणि त्यावेळेला देवाला दोष देतो. पण आपण आपल्याला दोष का देत नाही, कारण आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. आपलं नेहमी बोट दुसऱ्याकडे असतं, पण 4ही बोट आपल्याकडे ही लोक कधी जाणत नाहीत. फक्त बोट करायला मोकळे असतात. असं 102 क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. माकडे मोठी अशी धरली पोटाने गुंतले तेने हात तेथे. काय तू तयाचा लेखावा अन्याय हितनेने काय आपुले के. सुके नळकेशी गोविले पाय विसरुनी जाये पक्षी दोन्ही. तुका म्हणे एका ऐशी पशु जीवनचले उपाव काही तेथे. काय तू तयाचा लेखावा अन्याय हितनेने काय आपुले ते. म्हणून तुकोबराय सांगतात की माकडे मोठीशी धरली पोटाने. जसं एका माणसाने काय केलं, माकडाला पकडण्यासाठी एक अरुंद असणारे काय केले, भरणी घेतली. त्या भरणीमध्ये फुटाणे ठेवले आणि त्या भरणीमध्ये फुटाणे ठेवले. त्या भरणीचं तोंड होतं, अरुंद होतं. माकडी मोठीशी धरली फुटाने गुंतले ते नेणे हात तेथे. आणि मग ते काय झालं, त्या माकडाने काय केलं, ते फुटाणे घेण्यासाठी हात आत घातला भरणीमध्ये. भरणीचं तोंड होतं अरुंद, हात गेला पण त्या मुठीत घेतलं फुटाणे आणि हात बाहेर काढताना निघेल का हो? नाही निघणार. हात गुंतून बसला ना. मग तसं काय झालंय, तसं हात फुटाण्याला मूठ धरली आणि ते त्यामुळे मूठ काय त्याची बाहेर निघना. माकडे मोठीशी धरली फुटाने गुंतली ते हात घेतली, तिथंच हात गुंतून बसला. काय तो तयाचा लेखावा अन्याय हितनेने काय आपुले ते. आणि मग मूठ सोडून, मूठ जर सोडली तर हात बाहेर येईल याचं ज्ञान त्या माकडाला अजिबात सुचलं नाही. काय तो तयाचा लेखावा अन्याय. आता आपला हात गुंतला, हित नेणे काय आपुले ते. आता आपला हात गुंतलाय, फुटाने तर आपल्याला पाहिजे पण हात निघत नाही. मग हात काढण्यासाठी त्या माकडाने फुटाने सोडायला हवे होते. फुटाने सोडायला होते, हात निघाला असता. पण त्यांनी त्याच्यासाठी, त्या लोभासाठी, त्या मोहासाठी हात तसाच धरून बसला आणि भरणीतनं हात निघाला म्हणून त्याला ओढायला लागला. मग हाताला वगैरे लागलं, त्या माकडाच्या त्याच्यातनं रक्त वगैरे येऊ लागलं. तसं आपण आपल्या प्रपंचात त्या भरणीसारखं आपलं झालं. आणि मग काय झालेलं आहे, आपण संसारात आलं, ही भरणी आहे, त्याच्यात आपल्याला खूप काही खायला मिळतंय म्हणून आपण खात बसलोय. पण त्याच्यातून आपण गुंतलोय एवढं की बाहेर निघत नाही. मग किती संकट आली तरी म्हणतो आपण त्याचं ज्ञानच आपल्याला नाही. त्या माकडासारखी अवस्था आहे. तसे तुकोबराय म्हणतात की माकडी मोठीशी धरली फुटाने गुंतले त्याने हात. जिथं आपलं हित आहे तिथं माणसं न बघता अहित आहे त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतात. आणि काय तो त्याच्यातून बाहेर पडायचं त्याला ज्ञान भेटत नाही. आपण जर ते सोडलं, आपण विकार सोडले तर आपल्याला चांगले सद्गुण प्राप्त होतील हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून काय तो तयाचा लेखावा अन्याय काय आपुले ते. आणि सुके नळिकेशी गुविले पायी विसरुणी जाई पक्षी दोन्ही.
आणि म्हणून जसं पारध्याने त्या एक नळी केशी म्हटले, तसं एखादा शिकारी असतो, तिथं पारधी शब्द घेऊ किंवा शिकारी आपण शब्द घेऊ. सुके नळकेशी गोविले पाय विसरून जाई पक्षी दोन्ही. आणि मग तो शिकारी जे आहे, शिकारी काय करतो, त्या नळीमध्ये खाद्य ठेवतो आणि खाद्य ठेवल्यानंतर तो जे त्याला शिकार त्याची करायची आणि त्याच्याजवळ ती नळी असते, त्या नळीमध्ये खाद्य ठेवलेलं असतंय आणि मग त्या नळीवरती तो काय करतो, असं बोळ पडलेली नळी त्याच्यात खाद्य आहे म्हणून त्या आत शिरायचं असतंय, त्याला बोल पडलेला आहे आणि मग तो पक्षी येतो, त्या नळीवर बसतो, नळी उलटी फिरते. पोपट असेल, पक्षी असेल, चिमणी असेल, ते बी उलटे फिरतात, पण ते काही सोडत नाहीत. त्यांना वाटतंय जर आपण सोडावं तर आपल्याला त्यांना भीती निर्माण होते, आपण पडू आणि मरू. मग ते असे फिरत फिरत राहिले तर त्या नळीला जसे चिटकून बसतात, तसं आपण ह्या विकाराला संसारात आलोय, चिटकून बसलोय. आपण आता पडतोय, आपण मरल, आपल्याकडे चांगलं होणारच नाही, आपल्या कर्मात हीच आहे असं म्हणून त्याला चिटकून बसलोय. ते जर आपण त्याचा त्याग केला तर आपल्याला ध्येय प्राप्त होऊ शकेल, आपल्या जीवनात सुख आनंद समाधान प्राप्त होऊ शकेल. म्हणून अशी अवस्था झाली म्हणून इथं पक्षाचं शुके म्हणजे पोपट. सुके नळकेशी गोवेले पाय विसरून जाय पक्षी दोन्ही. तुका म्हणे एक ऐशी पशु जीवन चले पाव काही देते. म्हणून तुकोबराय म्हणतात हे पशुपक्ष्याप्रमाणे आपल्या अवस्था झालेले, त्याच्या पुढे दुसरा काहीच उपाय नाही आपल्याकडे. कारण आपण जर पशुपक्ष्याप्रमाणे राहिलो, त्यालाच गुंडळत राहिलो, उलट फिरलं, सवच फिरलं, तरी जीव जायचं आलं तर त्याला धरतोय आपण जागून. तसे आपली आज अवस्था झालेली आहे. आपला टायमिंग संपलेला आहे. आपले अभंग झाले तर 104. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, दोषोणी मज द्यावे गती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षच सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मंदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछना, मार्दंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जना, द्वय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही दोखी, भजी जो आदि पुरुकी अखंडित, आणि ग्रंथोपविजये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजये होवा विजय. येत म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वर्त ज्ञान देवो या झाला, येणे वर्त ज्ञान